सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बोधचिन्हाचं अनावरण केलं गेलंय। बोधचिन्हावर काही साधू महंतांचा आक्षेप आहे। बोधचिन्हावर अमृतकुंड घेऊन जाणारे गरुड नाही असंही साधू महंतांचं म्हणणं आहे। सरकारनं बोधचिन्हामध्ये बदल करावा अशी मागणी महंत सुधीरदास यांनी केली आहे। शासनाने काल जो सिंहस्थ कुंभमेळा लोगो हा प्रकाशित केला, त्यामध्ये वैष्णव आखाडे त्याचप्रमाणे नाशिक यांचं प्रतिनिधित्व स्वरूप म्हणून जे काही चिन्ह त्यामध्ये असायला हवे होते, त्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं जे वैशिष्ट्य असलेले धनुष्यबाण हे वैष्णवांचं चिन्ह आहे, हे धनुष्यबाण त्यामध्ये दाखवलं गेलं नाही। नाशिक काळाराम मंदिर किंवा गोदावरी या संदर्भामध्ये वैष्णव आखाड्यांचं प्रतिनिधित्व असलेलं धनुष्यबाण त्यामध्ये समाविष्ट करावं, अन्यथा वैष्णव आखाड्यांना देखील याबाबत मोठा विचार करावा लागेल।